स्टँडर्ड 8 8वा नाही 8वी मधील 15th चॅप्टर. नेम ऑफ द चॅप्टर एरिया. इथं बसतो इथं सारखं इकडं. हा म्हणजे ओके ठीक आहे. आता सार्थक काय शिकतोय? एरिया. एरिया म्हणजे तुम्हाला आता सांगितलं काय, ही एक रेक्टँगल एरिया, रेक्टँगल डायग्राम आहे. ठीक आहे. या डायग्राम मध्ये स्क्वेअर काय, स्क्वेअर म्हणजे चारही बाजू समान. ओके. ही स्क्वेअर किती बसतात, ही स्क्वेअर याच्यामध्ये किती बसतात. समजा हा 1 सेंटीमीटरचा आहे. किती सेंटीमीटरचा आहे? 1 सेंटीमीटर. आपण 1 सेंटीमीटर. मग ही स्क्वेअर या बॉक्समध्ये या जागेत किती बसतात जर संख्या मोजली तर त्याला काय म्हणतात? एरिया म्हणतात. काय म्हणतात? एरिया, क्षेत्रफळ म्हणतात. समजा हा बॉक्स इथपर्यंत आहे. ठीक आहे. 2 3 4 5. ठीक आहे. इकडे 1 2. ठीक आहे. एवढा बसला. मग हे 1 2 3 4 5 6. इथं 1 2 3. बॉक्स बसला असं मोजत जाणार. याच्यात किती बॉक्सेस बसतात? 18. इथं 3 आहे, इथं 6 आहे. मग किती? 6 × 3. 6 3 जा 18. मग याची एरिया काय आहे? 18. जर समजा हा सेंटीमीटर मध्ये दिले तर सेंटीमीटर स्क्वेअर. जर हा मीटर मध्ये दिले तर मीटर स्क्वेअर. ओके. दिस इज कॉल्ड एरिया. याला काय म्हणतात मराठीत? क्षेत्रफळ. मराठीत काय म्हणतात? क्षेत्रफळ. ओके. लक्षात आलं आमच्या? आता ही जी डायग्राम आहे, रेक्टँगल असू शकतो है ना, पेंटॅगॉन असू शकतो, अजून स्क्वेअर असू शकतो, अजून ट्रायंगल असू शकतो, सर्कल असू शकतो. त्याच्यात ती जागा, आतली जागा मोजायची असेल तर त्याला काय म्हणायचं? एरिया. सपाट जागा बरं का, पोकळी जागा नाही, सपाट जागा. आता ही मी म्हणलं हा बॉक्स आहे. ओके. हा बॉक्स आहे. आतली जागा म्हणजे बॉक्सच्या आतली नाही, बॉक्सच्या आतला सपाट जागा, ही जागा मोजायची आहे. याची त्याला काय म्हणतात? एरिया. किंवा ही जागा मोजायची आहे, याला काय म्हणतात? एरिया. ही जागा मोजायची, त्याला काय म्हणतात? एरिया. इकडची जागा मोजायची, याला काय म्हणतात? एरिया. म्हणजे सपाट प्लेन ती जागा असेल तर त्याला काय म्हणायचं? एरिया. मोजायचं असेल तर एरिया. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज जी पोकळी जागा आहे ना, है ना, ते मोजायचं असेल तर काय सर? काय काय व्हॉल्यूम. काय व्हॉल्यूम. तुम्हाला आहे की नाही माहित नाही, पण सांगून ठेवतो. व्हॉल्यूम म्हणजे मराठीत घनफळ. काय? घनफळ. आतली जागा मोजायचं त्याला काय म्हणतात? घनफळ. सपाट प्लेन जागा मोजायची त्याला एरिया. अजून एक आहे पेरिमीटर. मराठीत परिमिती. पेन जरा दुसरं घेऊ. परिमिती. परिमिती म्हणजे कडा आहे ना, शेवटचा कडा हा, या कडेची लांबी. हा समजा हा 5 आहे, हा 6 आहे, परत हा 5 आहे, हा परत 6 आहे. या सगळ्यांची बेरीज करा. 5 + 6 11 + 5 16 + 6 किती? 22. 22. ही 22 काय आहे? पेरिमीटर आहे. ओके. कळलं का? पेरिमीटर म्हणजे कडेची जागा मोजायची आहे. मग ते सेंटीमीटर मध्ये असेल तर सेंटीमीटर, मीटर मध्ये असेल तर मीटर, किलोमीटर मध्ये असेल तर किलोमीटर. ओके. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. पहिला काय बघा, प्रॅक्टिस सेट. 10.1 नाही,
पेज नंबर सांगा. 95 77 गेली का? डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सांगताय का तुम्ही? 14.1 सांगतोय. एरिया. ओके, इथे बघा स्क्वेअरचं एरिया दिलेत, सगळे फॉर्म्युले आहेत. आता सायंटिस्ट लोकांनी काय केलेत, सगळे रेडी करून ठेवलेत. तुम्हाला मोजायची गरज, असा बॉक्स किती लागतात तसं मोजायची गरज नाही, मग तुम्हाला रेडी करून ठेवलेत. याच्यातला पहिला रेडी कोणता? एरिया ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे माहिती आहे ना, चारही बाजू समान. समजा याची एरिया काढायचं आहे, मग तुम्हाला हे पण ए असतो, ए ए ए, याची एरिया काढायचं असेल तर ए चा स्क्वेअर, साइडचा स्क्वेअर. दुसरा काय? रेक्टँगल. रेक्टँगलचं दिलेत त्यांनी. रेक्टँगल म्हणजे रेक्टँगल असा असतो है ना, याच्यात हा लेंथ असतो, हा काय असतो? ब्रीथ. या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजेच एरिया निघाली. हा काय आहे? ट्रायंगल आहे. काय आहे? ट्रायंगल. मग ट्रायंगलचं पण तसाच, ट्रायंगलचं तुम्हाला काढून दिलेत. ओके, ट्रायंगल मध्ये बेस अँड हाईट. मग आपण याला राईट ट्रायंगल घेऊ. आपण एक, हा ट्रायंगल आहे, ठीक आहे, ए बी सी. हा काय आहे? बेस. आणि हा काय आहे? हाईट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचा हाफ केला तर काय मिळतो? ट्रायंगलचा एरिया मिळतो. आणि नंतर राईट अँगल ट्रायंगल हाच आहे, या दोघांचा मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट ऑफ साइड मेकिंग राईट. राईट अँगल करणाऱ्यांचं मल्टिप्लिकेशन सेम आहे. ओके, सगळ्यांचं सेम. पुढे आता तुम्ही शिकणार आहे एरिया ऑफ पॅरलग्राम. मराठीत काय? पॅरलग्राम, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. समांतरभुज चौकोन म्हणजे काय? समोरासमोरील बाजू, अपोजिट साइड्स हे पॅरलल असतात. काय असतात? पॅरलल. पॅरलल असतात. ही सुद्धा पॅरलल. फॉर एक्झाम्पल इथे दिलेत बघा, ही काय आहे? पॅरलग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे. एडी आणि बीसी हे पुसतो. ओके, ही ए बी सी डी, हे दोन्ही साइड कोणती? ए बी आणि सी डी दोघांपासून समान अंतरावर असतात, समांतर असतात, पॅरलल असतात. अपोजिट एडी एडी आणि बीसी हे सुद्धा काय असतात? पॅरलल असतात, समांतर असतात. त्याला काय म्हणायचं? पॅरललोग्राम. पॅरलल हा शब्द आहे ना, पॅरालेलोग्राम. पॅरललोग्राम म्हणजे समांतर आहेत म्हणून समांतर भुज चौकोन आहे ना नाव. मराठीत काय आहे? समांतर भुज चौकोन. ओके, कळाली हे? मग याची एरिया काढण्यासाठी परत तुम्हाला रेडीमेड दिलेत. काय दिलेत? बेस इंटू हाईट. काय? बेस इंटू हाईट. एवढं पाठ आहे तुम्हाला. बेस इंटू हाईट, पाया गुणिले उंची. मराठीत काय? पाया गुणिले उंची. पाठ आहे, पाठ झाली. पुढे जाऊया, प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट 15.1. काय दिलेत? काय विचारलं? पहिल्यांदा प्रॅक्टिस सेट 15.1 त्यामधील क्वेश्चन 1. काय दिलेत? बेस है ना. मी बी लिहितो बरं का, फक्त बी किती? 18 सेंटीमीटर आणि हाईट एच 11 सेंटीमीटर. काय विचारले? फाइंड एच म्हणजे काय आहे? पॅरलग्राम आहे ना. मग आपल्याला पाठ आहे एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, मराठीत समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ. ओके, आपल्याला सूत्र मागाशी पाठ होतं. काय म्हणले? काय? बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. बेस किती? 18 आणि हाईट 11. गुणाकार
198. कसं आलं सर? कसं आलं? लक्ष द्या. कधीही 11 ने मल्टिप्लाय करायचं असेल 2 डिजिट नंबरला, तर तेव्हा काय करायचं? हा 8 इथं लिहिला, हा 1 इथं लिहिला, या दोघांची ऍडिशन मध्ये. ओके, एवढं सगळं शिकून दुसरीकडे जायचं. हा ठीक आहे, चला पुढे. नेक्स्ट दुसरा सोपं आहे नाही. परत पॉइंट. सर पॉइंट दिले सर, व्हेरी डेंजरस. सांगा पॉइंट. क्वेश्चन नंबर 2, त्यामधला एरिया दिलेत, बरोबर ना? एरिया दिलेत किती? 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर. याचा अर्थ सुद्धा तेच आहे, याचा अर्थ सुद्धा तेच. ओके, त्यानंतर अजून काय दिलेत? बेस, बी दिलेत. बेस म्हणजे पाया दिलेत किती? 8 सेंटीमीटर. मग विचारलेत काय? उंची विचारलेत किती? क्वेश्चन मार्क आहे. त्याचा फॉर्म्युला लिही. फॉर्म्युला पॅरलेलोग्राम मराठीत समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ. सूत्र पाया गुणिले उंची. एकदा मराठीत घेऊ है ना. पाया, हा बेस पण लिहू, बी इंटू हाईट. ओके, आता एरिया माहिती आहे ना? काय माहिती आहे ते लिहा. काय? 29.6. बी माहिती आहे 8. हे माहिती आहे का? एच लिहिते तर. ओके, गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे. इकडे आल्यानंतर डिव्हिजन. 29.6 डिवाइड बाय 8. ओके, मग एच बरोबर काय आलं? 29.6 अपॉन 8. झालं का? नाही, इथे सोडूया आपण. ठीक आहे, एच इज इक्वल टू पॉइंट आली कधीही एक डिजिट पॉइंट आहे ना, पॉइंट नाही म्हणून लिहा 8 ला 8. एक डिजिट सोडून पॉइंट असेल, पॉइंट घालवायचा असेल तर खाली 10 ने मल्टिप्लाय करायचं. वरचा पॉइंट घालवायचा असेल तर खाली मल्टिप्लाय करा, खालचा पॉइंट घालवायचा असेल तर किती डिजिट आहेत तेवढे शून्य घेऊन नंबर घ्यायचा. 1 डिजिट असेल तर 10, 2 डिजिट असेल तर 3 डिजिट असेल तर ओके. आता मग हे डिव्हिजन येतं तुम्हाला है ना. मग करा डिव्हिजन. 296 डिवाइड बाय 8. इथंच करूया. 8 वाट, 8 3 जा 24, 8 4 जा 32. मग 24 घेऊया. 8 3 जा 24, राहिले काय? 5 6. 8 वाट 56. 8 8 जा 8 7 जा 56. मग 8 7 जा 56. What is the answer? 37. So our final answer is 37 centimeter. No, इथं 10 आहे ऑलरेडी आहे. मग अजून 10 आहे ना, मग 10 असेल तर 3.7. शून्य घालवायचं आहे, एक डिजिट पॉइंट. h is equal to 3.7 सेंटीमीटर. ओके ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. परत तसंच एकाच दिलेत, दोन्ही पॉइंट मध्ये दिलेत. आता मजा येते. दोन्ही पॉइंट हा गिवन काय, मी डायरेक्ट ए लिहितो. ठीक आहे, ए दिलेत त्याने 83.2. अजून काय दिलेत? एच दिलेत किती? 6.4 आणि बी विचारले, बरोबर. मग ए डायरेक्ट इज इक्वल टू बी इंटू एच. मी डायरेक्ट लिहितो, पण तुम्ही काय लिहायचं? पूर्ण लिहायचं. काय लिहिणार? हा ओके 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 ठीक आहे. चला पुढे. ए किती? 83.2. बी नालाय का माहित नाही ते. हा बी. एच 6.4. नीट लक्ष द्या. जेव्हा जेव्हा असं पॉइंट सगळीकडे येतात तेव्हा पॉइंट घालवायचं, कारण ते त्रास देतात तुम्हाला. काय करतोय? म्हणजे तुम्हाला अवघड वाटल्यासारखं वाटतं. मग घालवायचं कसं? बरोबर, बी ला बी,
83 ला तसंच लिहा 832 किती डिजिट मग किती 10 ने डिवाइड करा इंटू इथं किती अपॉन 10 व्हेरी गुड ओके मग बी ला मी इथंच ठेवतो मग 832 वरचा वर इकडचा डिवाइड केलेला तिकडं मल्टिप्लाय केलेलं डिवाइड होणार मग खालचा वर येणार इंटू 10 हा खालीच आहे है ना तिकडचं खाली घ्या 64 दोन्ही कॅन्सल ओके मग बी इज इक्वल टू काय येणार 832 डिवाइड बाय 4 सॉरी 64 किती 64 मग आता हे करूया बी इज इक्वल टू 832 डिवाइड बाय 64 हे 832 8 च्या टेबल मध्ये आहे 8 ने डिवाइड करा दोन्हीकडे 8 वाट 64 8 जा थांब रे तुला उघड म्हटलंय का मी म्हणलंय 8 जा 64 मग 8 1 जा 8 3 ला डिवाइड होत नाही म्हणून 0 8 वाट 32 8 4 जा 32 बरोबर परत 8 ने होतो 8 1 जा 8 8 1 जा 8 10 मधून 8 गेले 2 24 8 वाट 24 8 3 जा 24 so answer will be B is equal to 13 centimeter okay Yes. okay